वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हाय, हॅलो आणि नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते परत एकदा माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये. सो आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे, जे की माझा बड्डे आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, मी बड्डेची शॉपिंग केली होती, बट तुम्हाला मी दाखवलेली नव्हती. सो आता मी तुम्हाला आज माझा बड्डेचा ब्लॉग कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच मी कुठे सेलिब्रेट केलं. सर्वात आधी तर मी दगडूशेठला जाणार आहे. सो कंटिन्यू बघा दगडूशेठला जाऊन मी काय केलं आणि रात्री मी बड्डे कुठे सेलिब्रेट करणार आहे. बिट्टू, आज मम्माचा बड्डे आहे. हॅपी बड्डे कर मम्माला. कसं? थँक्यू. लव यू. चला तो कंटिन्यू माझा ब्लॉग बघा मग. हा, मम्माचा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? नुसतं मध्ये मध्ये करत असतो जेव्हा पण मी व्हिडिओ काढते तेव्हा. सो ज्या गोष्टीची मी 1 वर्षापासून वाट बघत होती तो दिवस आज आलेला होता, म्हणजे की माझा बड्डे. बट न चुकता माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी मस्त अशा प्रकारे बुके घेतलेला होता आणि लगेच आम्ही घरून निघालो 3 वाजता, कारण आमच्या घरापासून 12 किलोमीटरच्या अंतरावर मोको हॉटेल होतं. आम्ही तिथेच बड्डे सेलिब्रेट करणार होतो. आता तिथे गेल्यानंतर इतकं छान वाटत होतं, कारण फर्स्ट टाईमच गेलेलो होतो. म्हटलं चला आधी वॉशरूममध्ये जाऊन जो मेकअप केला आहे आणि हेअरस्टाईल केली आहे का नीट चेक करावं. सो माझी हेअरस्टाईल आणि मेकअप व्यवस्थित होता आणि फर्स्ट टाईम आलो आहे, काय असणार, कसा बड्डे सेलिब्रेट असणार याची भीती जास्तीच होती. आता गेल्या गेल्या आम्ही केक तर घेऊन गेलेलो नव्हतं, म्हणून सर्वात आधी मोकालाच आम्ही मस्त अशा प्रकारे पेस्ट्री सिलेक्ट केली. त्यांची फेवरेट म्हणजे त्यांची जी स्पेशल मोका पेस्ट्री होती, आम्ही तेच सिलेक्ट केलेली होती आणि खरंच रिजनेबल रेटमध्ये होती. आता जोपर्यंत आमचा ऑर्डर येतो, जोपर्यंत आम्ही फोटोज काढतो, म्हटलं चला तिथलं ॲम्बियन्स बघून इतकं छान वाटत होतं. फोटोज काढायला आम्हाला अर्धा तास लागला, बट आमचा ऑर्डर लगेच आला आणि जसं मला डेकोरेट पाहिजे होतं केकवर, तसंच माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी स्पेशली बनवून घेतलेलं होतं. आता मस्त केक कट करायची वेळ होती. ऑर्डर पण खूप छान होता आणि टेस्ट पण खूप छान होती. मला तर खूपच जास्त आवडली. सात्विकसाठी स्पेशली आम्ही असे फ्रेंच फ्राईज मागवले होते. मस्त अशा प्रकारे केक कट करून घेतला आणि केकची टेस्ट तर खरंच वाव होती. मग म्हटलं चला फोटोज काढूया. मी एक रील्स पोस्ट केलेली आहे, ते तुम्ही इंस्टावर जाऊन चेक करू शकता. काय म्हणतो रे बिट्टू? पप्पा काय म्हणतो? पप्पा असं म्हणतो, रागो त्याला. मम्माचा बड्डे असा नाही आहे, आहे आहे बड्डे. थांबा. सो बड्डे सेलिब्रेट झालेला होता. थोडा फोटोशूट करायचा होता, म्हणून मस्त छान छान शुभमचे, माझे आणि सात्विकचे फोटोशूट केले. आता हॉटेलबद्दल बोलायचं म्हटलं तर जो मोको हॉटेल आहे तो सालुंके VR पुण्यामध्ये आहे आणि तुम्हाला बड्डे किंवा फ्रेंड्स पार्टी जर कुठली पण असेल तेव्हा तुम्ही तिथे जाऊन सेलिब्रेट करू शकता. आता स्पेशली आम्ही केक तर तिथे आणलेला नव्हता, स्पेशली तिथे बेकरी पण आहे, म्हणून तिथे तुम्ही केक ऑर्डर करू शकता. स्पेशली मला हा प्लेस यासाठी आवडला कारण टॉप फ्लोअरवर होता आणि व्ह्यूज पुणे सिटीचं पूर्ण दिसत होतं. माझा बड्डे मोकामध्ये झालेला आहे आणि आम्ही आलो होतो 3 वाजता. आता वाजलेले आहे 6:30. घरी जायचं आहे. घरी जाऊन दगडूशेठला जाणार आहे. बड्डे खूप छान सेलिब्रेट झालेला आहे. फूड आणि ॲम्बियन्स इतकं छान होतं, ज्याला मी 100 आउट ऑफ 100 देऊ शकते. तिथे काही रूल्स वगैरे नाही की आधीच हॉटेल बुक करायचं किंवा टेबल बुक करायचं. तुम्ही ओकेजनली जाऊन पण तिथे जाऊन सेलिब्रेशन करू शकता. सो अशा प्रकारे माझा बड्डे छान सेलिब्रेट झाला. 2 ते 3 तासानंतर मी हॉटेलच्या बाहेर आले, बट आम्ही कॅब बुक केलेली होती म्हणून थोड्या वेळ आम्ही कॅबचा वेट केला आणि तिथे बाहेरचं व्ह्यूसुद्धा असं वाटत होतं की आम्ही कुठल्या वेगळ्याच देशामध्ये आलो आहे आणि खरंच खूप छान फील होत होतं. फायनली आमची कॅब बुक केली आणि फायनली आम्ही 4 ते 5 तासानंतर घरी आलेलो होतो. सो माझा बड्डे इतका छान आणि इतका स्पेशल माझ्या नवऱ्याने सेलिब्रेट केला, त्यासाठी मी त्याला जितकं थँक्यू म्हणेल तितकं कमी होतं. काय मम्मा आणायची दुसरी? अभी मजा आएगा ना भिड़ो. कोण आणायचं? दुसरी मम्मा पाहिजे.
तिच्यावर दगड घालव. नको पकड. नको. सो ज्यांनी मला बड्डे विश केलं त्यांना खूप खूप थँक्यू. आणि फायनली सुखरूप मी घरी आलेले आहे आणि माझा बड्डे खूप छान सेलिब्रेट झाले. चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्यू.